श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी अश्विनी माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करते। प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या देवी देवताची पूजा अर्चना करत असतो आणि काही जण नियमित देवपूजा करतात आणि जे स्वामी भक्त आहेत ते रोज न चुकता स्वामी सेवा करतात। परंतु असे काही लोक आहेत ज्यांना रोजच्या कामाच्या धावपळीमुळे हे करणं शक्य होत नाही। बऱ्याच जणांना देवाची आठवण तेव्हाच येते जेव्हा ते संकटात असतात। तर आपण रोज नाही जास्त वेळ परंतु शक्य होईल तेवढा वेळ तरी देवाचं नामस्मरण नक्की करावं। का करावं तर ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या पत्रामधून तुम्हाला त्याचे महत्त्व नक्कीच समजेल। तर काय लिहितात स्वामी त्या पत्रात ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा। आवडला तर एक लाईक करा, शेअर करा, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। तर स्वामी महाराज पत्रामध्ये म्हणतात, माझ्या प्रिय भक्ता, ज्यावेळेस तू सकाळी उठलास तेव्हा मी तुझ्या अंथरुणापाशीच उभा होतो। वाटलं होतं की तू माझ्याशी काहीतरी बोलशील, काल झालेल्या घटनांविषयी, ज्या तुझ्या आयुष्यात काल झाल्या होत्या त्याबद्दल काहीतरी सांगशील। पण तू उठलास आणि तुझं सर्व आवरलंस आणि चहा पिऊन पेपर वाचलास, कशी तरी आंघोळ केली आणि कपडे घालून डबा घेऊन तू ऑफिसला गेलास। माझ्याकडे तू नुसते पाहिलं देखील नाही। मला वाटलं होतं की आंघोळ केल्यावर तरी तू माझ्याकडे पाहशील, पण असं काही झालं नाही। ऑफिसला जाताना ट्रेन पकडली, वाटलं आता तरी बोलशील, पण पेपर वाचून मोबाईलवर गेम खेळत बसला होता। मी मात्र तिथेच उभा होतो तुझ्याजवळ। मी तुला सांगणार होतो की दिवसभरातील काही वेळ माझ्यासोबत घालून बघ, तुझी काही कामे चांगली कशी होतील याची काळजी मी घेईन, पण तू माझ्याशी बोलत नाही। दिवसभरामध्ये एक असा क्षण आला होता की खुर्चीवर तू एकटाच बसला होता। पूर्ण 15 मिनिटे गेली पण त्यावेळी देखील सुद्धा तुला माझी आठवण आली नाही आणि दुपारच्या जेवणाच्या वेळेला तू इकडे तिकडे पाहत होता। वाटलं माझी आठवण काढशील, पण असं काही झालं नाही। दिवसामध्ये खूप वेळ वाचला होता, ह्या वेळेत तरी आपलं बोलणं होईल असं वाटलं होतं, पण तू घरी आला, जेवणसुद्धा झालं, म्हणलं आता मोकळा झालास, पण नाही। तू नंतर टीव्ही लावून बसला। मग तू आपल्या बायका मुलांना शुभरात्री म्हणाला, तेव्हा मी तुझ्या बाजूलाच होतो। तू दमलास आणि झोपी गेलास। मला वाटलं होतं की आजच्या या धकाधकीच्या जीवनात थोडंसं बोलावं तुझ्याशी, काहीतरी तुझं ऐकावं आणि माझ्याकडून सांगावं, काही मार्गदर्शन करावं की तू या भूमीवर कशासाठी आलाय आणि कोणत्या कामात व्यस्त झालाय, पण तुला वेळच नाही मिळाला। मी मात्र मनातल्या मनात विचार करत होतो की कधी एकदा तुला वेळ काढता येईल माझ्यासाठी। रोज वाटतं मला की कधीतरी तू माझ्याशी बोलशील, तुझ्या जीवनात ज्या काही चांगल्या घटना घडत आहेत त्याबद्दल धन्यवाद म्हणशील, पण तू केव्हा येतो माझ्याकडे जेव्हा तुला माझ्याकडून काहीतरी हवे असते। ते तुला मिळाले की नेहमीप्रमाणे सर्व विसरून जातोस। त्यानंतर तुझे लक्ष दुसऱ्या गोष्टीकडे असते आणि मला पूर्णपणे विसरून जातो। ठीक आहे, काही हरकत नाही, मला विश्वास आहे तू पुन्हा बोलशील माझ्याशी। मला विश्वास आहे आज नाही तर उद्या नक्की आठवण काढशील माझी। तर ह्या पत्रातून आपल्याला समजलं असेल की आपले स्वामी भक्तिभावाचे भुकेलेले आहेत। श्री स्वामींनी जो उपदेश केला त्यात स्वामींनी सांगितले होते की तू माझी अनन्य भावाने सेवा कर, मी तुझ्या पाठीशी आहे, तुला मी प्रत्येक संकटातून बाहेर काढीन। एकनिष्ठेने माझे चिंतन करून जे लोक माझी उपासना करतात त्यांचे मी संरक्षण करत असतो। म्हणून श्री स्वामी समर्थांचे नित्य स्मरण करा, कारण स्वामी नामाचे स्मरण म्हणजे परमेश्वराचे स्मरण। म्हणूनच आज देखील स्वामी महाराज आपल्या सोबतच आहेत। आपले स्वामी महाराज म्हणजेच हाक मारताच भक्तासाठी अवतरणारे परमेश्वर आहेत। श्री स्वामींचा आजही चैतन्य स्वरूपात वास आहे। स्वामी नेहमी सोबतच असतात। श्री स्वामी समर्थ। तर कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा। आवडलं असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा।